काल आपण रघुवंशातला दुसऱ्या सर्गातल्या 68 श्लोकांपर्यंत पाहिलेलं होतं. 68व्या श्लोकात आपण पाहिलं की राजाने वनामधून गायीसोबत ज्यावेळेस परत आलेला आहे त्यावेळेस त्याने पुन्हा येऊन ऋषींना सगळा वृत्तांत सांगितलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याची जी पत्नी आहे सुदक्षिणा तिला सुद्धा संपूर्ण वृत्तांत सांगितलेला आहे. इथपर्यंत काल आपण पाहिलेलं होतं. आता त्याच्या पुढे 69वा श्लोक आपल्या सगळ्यांकडे समोर पीडीएफ असतील त्यांच्यामध्ये पाहूया आपण. 69वा श्लोक आहे. सनंदिनिस्तन्यमनिंदितात्मा सद्वत्सलो वत्सहुतावशेषम पपौ वसिष्ठेन कृतार्थनुज्ञः शुभ्रम यशो मूर्तमिवातितृष्णः. ठीक आहे, पुन्हा एकदा वाचतो. सनंदिनिस्तन्यमनिंदितात्मा सद्वत्सलो वत्सहुतावशेषम पपौ वसिष्ठेन कृतार्थनुज्ञः शुभ्रम यशो मूर्तमिवातितृष्णः. असा 69वा श्लोक आहे. काय म्हणतात इथं ते? अनिंदितात्मा सद्वत्सलः सह म्हणजे तो राजा भूपती वसिष्ठेन कृतार्थनुज्ञः अतितृष्णः इव वत्सहुतावशेषम नंदिनी स्तन्यम मूर्तम शुभ्रम यश इव पपौ. ठीक आहे. छान इथं त्यांनी उपमा दिलेली आहे. सुंदर असा हा श्लोक आहे की उपमा कालिदासस्य आपण म्हणतो एकदम ते इथं दिसून येतं आपल्याला. काय म्हणतात ते? अनिंदितात्मा. अनिंदितात्मा म्हणजे ज्याचा आत्मा निंदनीय नाही आहे किंवा ज्याच्या आत्म्याची निंदा होऊ शकत नाही. अनिंदित आत्मा. ठीक आहे. किंवा आता त्याची निंदा का बरं होऊ शकत नाही? कारण त्याने कोणत्याही प्रकारचा दोष त्याच्यामध्ये नाहीये, कोणत्याही प्रकारचा गुन्हा त्याने केलेला नाहीये, चूक केलेली नाहीये किंवा असं कोणतंही कर्म त्याने केलेलं नाही की जेणेकरून आपण त्याच्या आत्म्याला दोष लावू शकू, नाही का? त्याच्यामुळे असंही म्हणता येईल आपल्याला याचा अर्थ की अनिंदित आत्मा म्हणजेच निर्दोष स्वभावाचा. ठीक आहे. सद्वत्सलः. सद्वत्सलः म्हणजे सद्वत्सल. आता त्याच्यात काय असं प्रेमळ म्हणूया किंवा वात्सल्याने भरलेला असा प्रेमळ स्वभावाचा. सद्वत्सलः वसिष्ठेन अशा वसिष्ठांनी कृताभ्यनुज्ञः म्हणजेच आज्ञा केलेली आहे किंवा ज्याला आज्ञा दिलेली आहे. ठीक आहे. कृताभ्यनुज्ञः वसिष्ठांद्वारे किंवा वसिष्ठांनी ज्याला आज्ञा दिलेली आहे, आज्ञा केलेली आहे, अनुज्ञा दिलेली आहे किंवा ज्याला आपण म्हणूया आज्ञेपेक्षा पण इथं अनुज्ञा हा शब्द बरोबर आहे की अभ्यनुज्ञा म्हणजे परमिशन दिलेली आहे. ठीक आहे, परवानगी दिलेली आहे, अनुज्ञा दिलेली आहे असा तो राजा. सह म्हणजे तो राजा. वत्सहुतावशेषम. वत्सहुतावशेषम म्हणजे वासराचे पिऊन झाल्यानंतर आणि होमासाठी सुद्धा वापरल्यानंतर उरलेलं. वत्स हुत नाही का? वत्स म्हणजे वासरासाठी, म्हणजे वासराचा पिऊन झाल्यानंतर, आणि हुत म्हणजेच होमामध्ये हवन करून झाल्यानंतर, होमाच्या कामी वापरल्यानंतर. अवशेषम मग जे उरलेलं आहे. अवशेषम असं जे उरलेलं काय आहे? शुभ्रम म्हणजेच अगदी पांढरं शुभ्र सफेद रंगाचं असं. नंदिनी स्तन्यम. स्तन्य म्हणजे जे स्तनातून येतं ते नंदिनीचं दूध. ठीक आहे. नंदिनी स्तन्यम नंदिनीचं दूध. मूर्तम यशः इव. मूर्तम यशः इव म्हणजे जणू काही अगदी शुभ्र किंवा मूर्तिमान, कीर्तिमान किंवा प्रसिद्ध अशा यशाप्रमाणे. मूर्तम यशः इव. ठीक आहे. की जणू काही एकदमच ज्या यशाची धवलिमा, ज्या कीर्तीची धवलिमा सगळीकडे पसरलेली आहे, शुभ्र कीर्ती आहे ज्याला आपण म्हणूया, अशा शुभ्र किंवा मूर्तिमान यशाप्रमाणे अतितृष्णः
अतितृष्ण म्हणजेच जो तहानेने व्याकुळलेला आहे, नाही का. समजा एकदम आपण असं म्हणूया वाळवंटामध्ये आहे एकदम आणि खूप त्याला तहान लागलेली आहे, नाही का, दिवसभर त्याला पाणीच मिळालेलं नाहीये, असा अतितृष्ण म्हणजेच खूप तहानलेल्याप्रमाणे. पपौ, पपौ म्हणजेच प्यायला, ते पाणी प्यायला. ठीक आहे, पाणी प्यायला म्हणजे आता इथं दूध प्यायला, ठीक आहे, पाणी नाही. तर वासराचे आणि होमाचे काम भागून शिल्लक ठेवलेले त्या नंदिनीचे धवल यशाप्रमाणे असणारे दूध वसिष्ठ ऋषींची अनुज्ञा मिळाल्यावर निर्दोष स्वभावाचा व सद्वत्सल असा तो राजा एखाद्या अति तहानलेल्याप्रमाणे पिता झाला किंवा प्यायला. ठीक आहे, असा ह्या संपूर्ण श्लोकाचा अर्थ आहे. काय म्हणतात ते की बघा, जसं त्यांनी वरती म्हटलेलं होतं ना, वत्सस्य होमार्थ विदेश शेषम ऋषेर अनुज्ञामधिगम्यमाथ, नाही का, औधस्य मिच्छामि तवोपभोक्तुम षष्ठांश मुर्व्या इव रक्षिताय. या श्लोकामध्ये जसं तो म्हटलेला होता अगदी त्याचप्रमाणे त्यांनी आता इथं केलेलं आहे, नाही काय, की कसा आहे तो राजा, त्याचं विशेषण काय काय सांगितले त्यांनी, की निर्दोष स्वभावाचा, अनिंदित आत्मा, ज्याला आपण म्हणूया की निरागस, नाही का, इनोसन्स असं आपण ज्याला म्हणतो ना, इनोसंट, तर तसा अगदी, की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाहीये, दोषरहित असलेला. आणि जर दोषरहित असेल तर साहजिकच आहे ना की त्याला कोणीही काही वाईट बोलणार नाही किंवा त्याचा आत्मा जेणेकरून निंदनीय ठरणार नाही. अनिंदित आत्मा असा जो राहील. आणि मग राजा दिलीप तसा होता, अनिंदित आत्मा, ज्याच्या आत्म्याची कोणीही निंदा करू शकत नव्हतं किंवा कोणीही निंदा करतही नव्हतं, कारण त्याच्या जीवनातली सगळी कर्मच तशी होती की जी फक्त आणि फक्त स्तुती करण्याच्याच लायक होती, निंदा करण्याच्या लायक अजिबात नव्हती, नाही का. मला सुद्धा माझ्या जीवनात असं होता आलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे की कोणत्याही प्रकारची निंदा होऊ नये. आता निंदा होऊ नये असं आपण म्हणतो, अनिंदित आत्मा, पण इकडं तुकाराम महाराजांचं पाहिलं तर ते म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. आता हे दोन्हीकडे फरक दिसतो आपल्याला जरा इथं, नाही का, की तिकडं म्हणतात अनिंदित आत्मा, की ज्याचा आत्मा अनिंदित आहे, एकानेही त्याची निंदा केलेली नाही किंवा निंदनीय नाहीये किंवा दोषरहित आहे, असं त्यांना इथं म्हणायचंय. आणि मग इकडं तुकाराम महाराज मात्र निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात. मग हे कसं काय? मग त्यावेळेस आपण असा विचार केला पाहिजे की तिथं ते काही समाजामध्ये लोक असे असतात की तुम्ही कितीही जरी चांगलं करत राहिलं तरी तुम्हाला ते नाव ठेवतच राहणार आहेत. ती ना एका गोष्ट आहे, जसं की गाढवावर बसून पण जात नाही, म्हणजे घोड्यावर बसून पण जाता येत नाही, पायी पण जाता येत नाही, त्याला उचलून घेऊन पण जाता येत नाही, कसंच काही करून त्याला तिथून रस्त्याने घेऊनच जाता येत नाही, त्या आजोबांना आणि त्या मुलाला, त्यांच्या नातवाला. तर तशी गत होते. मग आपण काहीही काम जरी केलं तरी आपल्यामध्ये दोष काढणारे लोक असतातच किंवा आपल्याला चुकीचं म्हणणारे लोक असतातच. मग असं जेव्हा असेल मग तेव्हा आपण आपलं काम सोडून द्यायचं का? हा, नाही का. मग त्यांना थोडा समजवण्याचा प्रयत्न करू, पण तरी ते जर नाही समजले तर मग उगाचच त्या दगडावर कशाला डोकं फोड करून घ्यायची ना. त्यापेक्षा आपण आपलं काम करत राहायचं. आणि म्हणून तुकाराम महाराज तिथे म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. आणि त्याने जर निंदा केली आणि तो निंदा अशा गोष्टींची करतोच ना की समजा जर मी काही चुकलो, मी चुकण्याचीच तो वाट बघत असतो आणि मी चुकलो की तो लगेच तिथे येऊन त्या मर्मावरती बोट ठेवतो, लगेच माझी निंदा करायला सुरुवात करतो, गावभर त्याची चर्चा करतो. मग आता हे असं असल्याने काय, ते माझ्या विकासाचं एक साधन आहे. ती निंदा म्हणजे माझ्या विकासाचं एक साधन आहे. आणि ते आत्ताच्या समाजामध्ये आपल्याला दिसतंय, कारण आताचा समाज तसा बनलेला आहे.
पण कदाचित ज्यावेळेस हा रघु राजा दिलीप राजा असेल वगैरे त्यावेळेसचा समाजही तसा असेल. कसा की गुणांची कदर करणारा. नाही का, गुणांची कदर करणारा जर समाज नसेल तर तो समाज कितीही चांगला व्यक्ती असला तरी त्याला वाईटच ठरवतो. त्यामुळं अनिंदित आत्मा असं राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि कदाचित त्या काळाचा समाज तसा असेलही की जो योग्य वागतोय त्याच्याशी योग्य राहणारा किंवा त्याला योग्य ठरवणारा किंवा त्याची स्तुती करणारा, त्याला शाबासकी देणारा, त्याची पाठ थोपटणारा असा समाज असेल. आजच्या सारखा समाज नाहीये. आज एखादा जर चांगलं काम करायला लागला तर पहिला येऊन त्याचा पाय ओढणे किंवा त्याला चुकीचं ठरवणे, काहीतरी त्याचे दोष काढत राहणे, मग नसलेला दोष सुद्धा त्याला चिकटवून देणे आणि मग सांगणे की हा बघा किती दोषी आहे. नाही का, हा आजच्या समाजाचं हे लक्षण आहे. पण तत्कालीन समाज हा कदाचित वेगळा असू शकतो आणि त्याच्यामुळे त्याच्या आत्म्यावरती कधीही कोणीही कोणत्याही प्रकारचं लांछन लावलेलं नाहीये, त्याला दोष लावलेला नाहीये. म्हणजे एक उदाहरण आहे समाजाचं म्हणून की तस्त्वं लोहित लोचनस्य चरणो हंसः कुतो मानसात् किंतत्रास्ति सुवर्ण पंकज वनान्यंभः सन्निभम् रत्नानान्नि च यः प्रवाल मनयो वैडूर्यरोहा क्वचित् शंभूका अपि सन्ति नैतिरचबकैराकर्णैः कृतम् शंभूका अपि सन्ति नैति चबकैराकर्ण्यैः कृतम् असा तो संपूर्ण संवाद आहे. काय होतं, एकदा एक राजहंस असतो, राजहंस. आता राजहंस म्हटल्यावरती त्याचं वास्तव्य कुठे आहे? आपल्यातल्या आता किती जणांनी राजहंस पाहिला पण नसेल. आपण साधे हंस आपल्या इथं जर बघितले असतील कुठे तर साधे हंस बघतो आपण, जरी पाहिले असतील तर. राजहंस हा राजहंसच आहे आणि त्याचं वास्तव्य कुठे आहे तर त्याचं वास्तव्य मानस सरोवरामध्ये. मानस सरोवर हा हिमालयाच्या तिथे, हिमालयन रेंज मध्ये. तर त्या मानस सरोवरामध्ये हा राजहंस राहत असतो आणि एक दिवस तो असाच उडत उडत निघालेला असतो आणि उडत उडत निघालेला असताना हिमालय सोडून तो जरा बाहेर येतो इकडे गंगेच्या खोऱ्यामध्ये. आणि गंगेच्या खोऱ्यामध्ये आल्यानंतर त्याला परत घरी जायचा रस्ता तो जरा विसरतो. कधी एवढ्या लांब आलेला नसतो ना, मला ते घरी जायचं कसं, त्याला रस्ता सापडेना. आणि तो तसाच वरती उडत उडत असताना त्याला खाली एका ठिकाणी खूप मोठं सरोवर दिसतं त्या गंगेच्या मैदानामध्ये. आता गंगेचं खोरं म्हणजे किती तरी 1000 किलोमीटरचा तो सगळा परिसर आहे. त्याच्यामध्ये त्याला एका ठिकाणी असं सरोवर दिसतं आणि त्या सरोवरामध्ये अगदी त्याच्यासारखेच दिसणारे असे पांढऱ्या रंगाचे सगळे पक्षी तिथं सरोवरामध्ये पोहताना दिसतात, तिथे बसलेले दिसतात, नाही का, पोहलेले दिसतात. आणि मग त्यांना पाहून, आणि आजूबाजूला तसेच थोडेफार डोंगर वगैरे असतातच, तर त्यांना पाहून त्याला वाटतं की हा हेच माझं मानस सरोवर आलेलं आहे. म्हणजे मी जो रस्ता चुकलो होतो ते आपोआपच मी पुन्हा माझ्या मानस सरोवरामध्ये आलोय आणि हे सगळे माझे भाऊबंद आहेत असं त्याला वरून दिसतं आकाशातून. आणि म्हणून तो तिथं खाली उतरतो. आणि जसा तो खाली उतरतो आणि खाली उतरल्या उतरल्या जेव्हा तो त्यांच्यामध्ये जातो तर तिथे गेल्यावर मात्र चित्र थोडं वेगळंच दिसतं. कारण लांबून जे पांढरे दिसतात तो हा राजहंस सुद्धा पांढराच असतो आणि हे बगळे असतात, हे बगळे सुद्धा एकदम पांढरे शुभ्रच, नाही का. दोघेही पांढरे शुभ्रच. त्याच्यामुळे त्याची जरा गफलत झाली आणि म्हणून तो तिथं खाली उतरला. आणि खाली उतरला आणि ह्यांच्यामध्ये गेल्यानंतर ते हंस जे होते, सॉरी बगळे जे होते, त्या बगळ्यांनी त्या हंसाला बघितलं आणि त्या हंसाला बघितल्यानंतर ते बगळे चर्चा करायला लागले की बापरे हे काय, कसं काय, हा तर एकदम वेगळाच दिसतो आपल्यापेक्षा वगैरे वगैरे, असं त्यांच्यात चर्चा सुरू झाली. आणि मग त्या बगळ्यांनी शेवटी न राहून त्याला विचारलं. काय विचारलं? कस्त्वं लोहित लोचनस्य चरणः, नाही का, की हे लोहित लोचनस्य चरणः त्वं कः, की ज्याचे लोहित, लोहित म्हणजे लाल, ज्याचे लाल डोळे आणि लाल पाय आहेत. ठीक आहे ना. कस्त्वं लोहित लोचनस्य चरणः, लोचन आणि चरण म्हणजे डोळे आणि पाय हे ज्याचे लाल आहेत असा तू कोण आहेस, नाही का. हंसाचं बाकीचं संपूर्ण शरीर हे पांढरं शुभ्र असतं पण त्याचे डोळे आणि
पाय हे मात्र लाल रंगाचे असतात म्हणून लोहित. कस्त्वम लोहित लोचनस्य चरणः. मग तो म्हणतो हंसः. कोण आहे मी? हंस आहे. कस्त्वम लोहित लोचनस्य चरणः हंसः कुतो मानसात. मग आता ते बगळे विचारतात, बरोबर हंस आहे तू ठीक आहे, पण कुतः तू आलेलास कुठून आहेस? नाही का, तू इथं आला कसा काय, कुठून आलेला आहेस, कोणत्या गावावरून आलायस? त्यावेळेस तो सांगतो मानसात. मी कुठून आलेलो आहे? मानस सरोवरातून आलेलो आहे. अच्छा अच्छा, बरं बरं बरं, मानस सरोवरातून आलायस. मग आता हे विचारतात किंतत्र अस्ति. बरोबर, तू मानस सरोवरातून आलेला आहेस, पण अरे तिकडं काय आहे, काय प्रसिद्ध काय आहे तिकडं असं, एवढं तू मानस सरोवर वगैरे असं सांगतोय आम्हाला सगळं, पण किंतत्र अस्ति तिथं काय असतंय, काय मिळतं तिथं, कशासाठी प्रसिद्ध आहे, काय आहे? तर त्यावेळेस हा सांगतो, काय सांगतो? किंतत्र अस्ति सुवर्ण पंकज वनान्यंभ सुदासन्निभम. कि तिथं काय काय आहे? सुवर्ण पंकज वनानी, सोन्याच्या कमळांची वनं आहेत तिथं. आता सोन्याच्या कमळांची वनं म्हणजे अगदी सोनेरी कमळांची वनं असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता हे सगळं एक काल्पनिक संवाद आहे, त्याच्यामध्ये आपण असं म्हणायला हरकत नाही की सोनेरी रंगाची कमळं ज्या इथं उगवलेली आहेत असं त्याला म्हणायचं असेल, की एकदम खूप छान छान सगळं सांगतोय तिथं तो. ठीक आहे, सुवर्ण पंकज वनानी म्हणजे सोन्याच्या कमळांची वनं आहेत. कुठं वनं आहेत? ती त्या मानस सरोवरात आहे, कारण कमळ हे सरोवरातच उगतं किंवा पाण्यात उगतं. तर मग तसे सुवर्ण पंकज वनानी अंभ सुधा सन्निभम, आणि त्या सरोवरातलं जे अंभ आहे म्हणजे जे पाणी आहे ते पाणी सुद्धा कसं आहे? अगदी सुधा सन्निभम म्हणजे अमृता समान आहे, नाही का, अमृत तुल्य असं ते पाणी आहे, फार अमृतच, जसं जणू काही ते अमृतच आहे असं ते पाणी आहे तिथलं. आणि खरंच खूप शुद्ध आहे. म्हणजे जीवनात एकदा तरी आपण त्या मानस सरोवराला पण भेट दिली पाहिजे, मानस सरोवर पाहण्यासाठी असते ती मानस सरोवर यात्रा वगैरे. तर तो निसर्ग अनुभवण्यासाठी कधीतरी गेलं पाहिजे त्या मानस सरोवरात, की फक्त आणि फक्त त्या बर्फातून पाझरलेलं असं शुद्ध पाणी त्या सरोवरात येत असतं. अजिबात त्याच्यात कचरा नाही, प्रदूषण नाही, घाण नाही, धूळ नाही, काहीही नाही. अगदी तुम्ही वरून जरी पाहिलं तरी तुम्हाला त्या सरोवराचा तळ जसं तसं स्पष्ट दिसेल, असं ते मानस सरोवर आहे. मग त्यामुळे तिथलं जे पाणी आहे ते खरोखरच अमृत समान हे असणारच. अंब सुधा सन्निभम रत्नानां निचय प्रवाळ म्हणयो वैडूर्यरोहा क्वचित. आता तो काय म्हणतो? रत्नानां निचय, आणि शिवाय तिथं काय आहे? तो हंस त्या बगळ्यांना सांगतोय ह्या गोष्टी तर आहेत, पण रत्नानां निचय, की रत्नांचे मोठमोठे समूह तिथं आहेत, मोठमोठ्या खाणी तिथं आहेत, मोठमोठे ढीग तिथं आहेत रत्नांचे. रत्नानां निचय प्रवाळ म्हणयो, कोणकोणते प्रवाळ आहे? प्रवाळ मणी आहेत तिथं. वैडूर्य रोहा क्वचित, नाही का, हे खूप मोठमोठे महागडे असे हे रत्न आहेत. रोहा आहे, वैडूर्य आहे, प्रवाळ आहे, किंवा हे सगळे वेगवेगळे मण्यांची नाव आहेत, ते रत्नांची नाव आहेत. आणि अशी खूप मोठमोठी जगामध्ये खूप क्वचित आढळणारे अशी रत्न आहेत ना, वैडूर्य रोहा क्वचित, असे एकदम क्वचित आढळणारी रत्न सुद्धा तिथं पाहायला मिळतात. असा तो मानस सरोवर आहे, नाही का. कस्त्वम लोहित लोचनस्य चरण हंस कुतो मानसात किंतत्रास्ति सुवर्ण पंकजवनान्यंभ सुदासन्निभम रत्नानां निचय प्रवाळ म्हणयो वैडूर्यरोहा क्वचित शंभूका अपि सन्ति नैति च बकैराकर्ण्य ही कृतम. आता तो एवढं सगळं तिथलं महत्वाच्या गोष्टी सांगतोय, सगळ्या गोष्टी सांगतोय, पण हे शेवटी बगळेच ना. त्या बगळ्यांनी शेवटचा प्रश्न त्याला विचारला, हे बाकीचं सगळं राहू दे रे तुझं, ते बंद कर, आम्हाला ह्या गोष्टी नको सांगू. शंभूका अपि सन्ति, अरे तिथं मासे आहेत का? त्या सरोवरामध्ये मासे आहेत का? तू एवढं जे सगळं वर्णन करतोय तिथं मासे आहेत का? शंभूका अपि सन्ति, आता बगळ्यांना शेवटी तेच आहे ना, बगळे काय मोती खाऊन थोडी राहणार आहेत, नाही का, बगळे काय ते कमळ खाऊन थोडी राहणार आहेत, त्यांना खायला तर मासेच पाहिजेत ना. मग शंभूका अपि सन्ति, अरे तिथं मासे आहेत का? बाकीचं नको सांगू आम्हाला तू काही, तर ते आहेत का? तर हा म्हणतो नाही नाही, मासे तिथं नाही. शंभूका अपि सन्ति न इति च बकैहि, शंभूका अपि सन्ति नैति च बकैहि ता कर्ण्यहि कृतम. आणि हे नाही, हा नकार ऐकल्याबरोबर, की तिथं मासे नाही आहेत असं ऐकल्याबरोबर ते सगळे बगळे काय झाले? आकर्ण्यहि कृतम,
तो नाही ऐकल्यानंतर त्या बगळ्यांनी सगळ्यांनी ही 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 करत त्याची मजाक उडवायला सुरुवात केली, त्याला चिडवायला सुरुवात केली आणि त्याला वेड्यात काढलं. त्यांनी अक्षरशः वेड्यात काढलं त्या हंसाला. राजहंस आहे तो. तशी गोष्ट बऱ्याचदा जीवनात पाहायला मिळते आपल्याला सुद्धा, की जी राजहंसाच्या बाबतीत झाली, की त्याने एवढ्या सगळ्या महान महान गोष्टी त्यांना सांगितल्यात, पण त्यांना रस कशात आहे? फक्त आणि फक्त त्या 2% माशांमध्येच त्यांना रस आहे. एवढं अमृत समान पाणी आहे, सोन्याची कमळं आहेत, नाही का, एवढे रत्नांच्या खाणी आहेत वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना अजिबात रस नाहीये. त्यांना रस कशातच आहे? त्या माशांमध्येच आहे. मग तसंच आहे समाजामध्ये पण असे बगळे खूप असतात की त्या बगळ्यांकडे जेव्हा हे संत येतात, नाही का, हे संत काहीतरी त्यांच्या जीवनात अशा मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असतात राजहंसाप्रमाणे, जसं राजहंस सांगतोय, नाही का, भगवंताचे विचार वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींना ते ज्यावेळेस सांगत असतात त्यावेळेस मात्र हे जे असे निंदक असतात किंवा हे असे जे बगळे असतात समाजातले, ते बगळे मात्र नेहमी त्याला दोष देण्यातच मग्न असतात, व्यस्त असतात. का? कारण त्यांना त्याचं मूल्य कळालेलं नाहीये, त्या रत्नांचं मूल्य कळालेलं नाहीये, त्या कमळाच्या वनांचं मूल्य कळालेलं नाहीये, त्यांना त्या अमृत समान पाण्याचं मूल्य कळालेलं नाहीये. आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला ह्या अशा गोष्टी होताना दिसतात. मग असा समाज त्या काळात कदाचित नसतील, असे बगळे कदाचित त्या काळात नसतील, आणि म्हणूनच ह्याचा आत्मा अनिंदनीय, नाही का, अनिंदित आत्मा असा राहिलेला असेल. तुकाराम महाराजांचाही आत्मा अनिंदनीयच होता, नाही का, पण किंवा ज्याला आपण म्हणू अनिंदित आत्मा असाच त्यांचा आत्मा होता. पण तरीही त्या काळात समाजात हे लोक असे बगळ्यासारखे होते की त्या बगळ्यासारख्या लोकांनी त्या राजहंसाला तो जिवंत असताना ओळखलं नाही आणि म्हणून त्याची निंदा करत राहील. मग गेल्यानंतर मात्र त्याच लोकांनी त्यांना डोक्यावरती घेतलं. येशू ख्रिस्त असेल, ज्ञानेश्वर असेल, कोणतेही उदाहरण घ्या संतांची, प्रत्येकाच्या जीवनात त्यांना हे असे बगळे सापडलेलेच आहेत आणि त्या बगळ्यांनी शेवटी त्या राजहंसाला ओळखलेलंच नाहीये. हे सगळे संत मंडळी, हे जे कोणी आहेत, हे सगळे त्या राजहंसाप्रमाणे, जसा राजहंस हा पृथ्वीवरच्या मानस सरोवरातून आलेला आहे, तसे हे सगळे लोक आहेत, हे स्वतः भगवंताच्या मांडीवरून आपल्यापर्यंत आलेले आहेत, क्षीरसागरातून आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि ते सगळ्या त्या भगवंताला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत, तिथल्या छान छान गोष्टी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. पण आपल्यासारखे बगळे त्यांना ओळखूच शकत नाही कधी. ही गत होते. आणि नेमकी ही गत तत्कालीन समाजामध्ये नसणार, किंवा ज्यावेळेस राजा दिलीप झालेला असेल त्यावेळेस असे बगळे नसतील समाजामध्ये, आणि त्याच्यामुळे त्याचा आत्मा हा अनिंदित आत्मा, नाही का, की ज्याच्या स्वभावाला अजिबात कोणत्याही प्रकारचा दोष लागलेला नाहीये, निर्दोष स्वभावाचा, असा हा राजा दिलीप, नाही का, असं त्याचं ते विशेषण आहे, अनिंदित आत्मा. पुढे म्हणतायत सद्वत्सलः. सद्वत्सलः म्हणजेच जे चांगले लोक आहेत, नाही का, जे चांगले लोक आहेत किंवा जे सत्याच्या मार्गावरती चालणारे लोक आहेत, अशा लोकांसाठी जो नेहमी कसा आहे? वत्सल, प्रेमळ. नाही, वत्सल म्हणजे जशी आई असते, नाही का, आई आपल्या मुलासाठी प्रेमळच असते कधी पण. वत्सल, त्याला वात्सल्य म्हणतो आपण. तसंच हा जे समाजामधले चांगले लोक आहेत त्या सगळ्यांसाठी हा काय आहे? वत्सल आहे, नाही का. जसं गीता सांगते ना, परित्राणाय साधूनाम. परित्राणाय साधूनाम हे काय? हे गीतेचं वात्सल्य. परित्राणाय साधूनाम म्हणजे जे साधू आहेत, जे सज्जन आहेत, जे संत आहेत. साधू म्हणजे परत परत की असं दाढी वाढवलेले, जटा वाढवलेले, भगवे वस्त्र घाललेले, त्याला साधू म्हणत नाहीत. साधू हा त्याचा हेतू असेल, साधू हा त्याचा विचार असेल, साधू हा त्याचं वर्तन असेल, साधू ही त्याची कृती असेल, साधू हा त्याचा आत्मा असेल, साधू ही त्याची बुद्धी असेल, साधू हे त्याचं मन असेल. मनाचं साधुत्व, आत्म्याचं साधुत्व, बुद्धीचं साधुत्व, विचारांचं साधुत्व, नाही का, कृतीचं साधुत्व वगैरे, ह्या साधू, त्याला साधू म्हणूया आपण. साधू म्हणजे नुसतं जटा वाढवून आलाय आणि आपण त्याला म्हणतो साधू आला, अजिबात नाही, त्याला साधू नाही म्हटलेलं आहे. ठीक आहे. तसा साधू गीता पण म्हणत नाही, परित्राणाय साधूनाम. मग तो असाच ड्रेस घालूनच येईल आणि जो साधू होईल त्याला गीतेने साधू म्हटलेलं नाहीये. परित्राणाय साधूनाम मध्ये इथं ज्यांचे विचार साधू आहेत, ज्यांची कृती साधू आहे, नाही का,
ज्यांची वाणी साधू आहे, ज्यांचे डोळे फक्त साधू बघतात, ज्यांचे कान फक्त साधू ऐकतात, किंवा जे काही सगळं असं सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यांचे हात असं काहीतरी साधू काम करतात, ज्यांचे पाय अशा काहीतरी साधू कार्यासाठी चालतात, त्यांना साधू म्हणतात. ठीक आहे. तर परित्राणाय साधूनाम, हे गीतेचं वात्सल्य, ही गीतेची वत्सलता आहे. ठीक आहे. मग तसाच असलेला सद्वत्सल असा तो जो, ही विशेषण कोणासाठी जातात, ही विशेषण राजा दिलीपासाठी आहेत. ठीक आहे. अशा त्या राजाला वशिष्ठांनी कृताभ्यनुज्ञ, वशिष्ठांनी अनुज्ञा दिलेली आहे, नाही का, त्याला अनुज्ञा दिलेली आहे, म्हणजे त्याला परवानगी दिलेली आहे, परमिशन दिलेली आहे की हो, आता तू म्हटलेलं आहेस तसं सगळं झालेलं आहे आणि आता तू त्याचं सेवन करू शकतोस, ते दूध तू घेऊ शकतोस. असा तो राजा वत्सहुतावशेषम, नाही का, जसं तो म्हटला होता की वासराचं पिऊन झाल्यानंतर आणि होमाला सुद्धा, होमाच्या कामी सुद्धा ते दूध वापरल्यानंतर मग जे उरलेलं आहे, नाही का, वत्स हुतावशेषम, हुत अवशेषम, वत्स हुत अवशेषम, म्हणजे वासराचं पिऊन झाल्यानंतर, होमाला वापरल्यानंतर मग जे उरलेलं दूध आहे ते दूध त्याने कसं केलेलं आहे, ऋषींच्या अनुज्ञेने, ऋषींच्या परवानगीने, ऋषींच्या परमिशनने, वशिष्ठ ऋषींनी सांगितल्यानंतर शुभ्रम नंदिनी स्तन्यम, त्या नंदिनी गायचं जे अगदी शुभ्र सफेद असं, जे पांढरं शुभ्र असं जे दूध होतं, आणि ते दूध कसं होतं, तर अगदी धवल यशाप्रमाणे. ठीक आहे. मूर्तम यशः इव, सुंदर इथं उपमा दिलेली आहे, नाही का, की अगदी धवल, ज्याची धवल कीर्ती, आपण असा शब्द ऐकला असेल की धवल कीर्ती, म्हणजे ज्याच्या कीर्तीला अजिबात एकही डाग लागलेला नाहीये, नाही का, दोषरहित अशी ज्याची कीर्ती आहे, ज्याच्या कीर्तीला एकही काय ज्याला आपण म्हणूया काळिंबा फासलेला नाही अजिबात कुठेही, अशी ज्याची कीर्ती आहे, धवल कीर्ती ज्याला आपण म्हणूया, नाही का, असे धवल कीर्तीचे लोक खूप दिसतात आपल्याला समाजामध्ये, फक्त ते आपल्याला ओळखता येत नाहीत. ही धवल कीर्ती, असे जे धवल कीर्ती आहेत, जसे राजा जनक होता, नाही का, म्हणून गीतेमध्ये त्याचं नाव घेतलेलं आहे पुन्हा पुन्हा, जनकादय असं गीता म्हणते तिथं. तो जनक म्हणजे धवल कीर्तीचं प्रतीक आहे. गीतेमध्ये ज्यांची ज्यांची नावं घेतलेली असतील ना, ते सगळे असे धवल कीर्ती आहेत, नाही का. सिद्धानाम कपिलो मुनी, कपिल मुनी, कपिल सुद्धा हे धवल कीर्ती आहेत गीतेमध्ये. म्हणजे ज्यांची ज्यांची नावं आलेली असतील, 10वा अध्याय जर आपण चालला जरा विभूती योग, तर त्या 10व्या अध्यायामध्ये ही सगळी नावं दिसतात आपल्याला, मी कशामध्ये काय आहे, नाही का. महर्षीणाम भृगुरहम, आता ते भृगु, महर्षींमध्ये मी भृगु आहे, हे भृगु कसे आहेत, असे धवल कीर्ती, गिरामस्मेकम अक्षरम वगैरे वगैरे, नाही का. प्रत्येक ठिकाणी ती नावं येत राहतात. ऐरावतं गजेंद्राणाम नराणांच नराधिपम वगैरे वगैरे, सगळे अशी तुम्ही जर चालला जरा 10वा अध्याय आणि त्याच्यात जी काही नावं येत आहेत सगळी, ती नावं जर पाहिली तर हे सगळे लोक असे धवल कीर्ती असणार आहेत, की ज्यांच्या कीर्तीला अजिबात कुठेही एकही डाग लागलेला नाहीये. अशा ह्या सगळ्या लोकांची नावं तिथं विभूती योगामध्ये भगवंतांनी घेतलेली आहेत. आणि तो मी आहे, तो मी आहे असं, रामशस्त्रभृतामहम, नाही का, शस्त्रभृतांमध्ये, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये मी कोण आहे, राम आहे असं कोण म्हणतोय तिथं, साक्षात भगवंत, साक्षात चितशक्ती स्वतः म्हणते की शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये मी राम आहे. असा तो राम असेल तर तो नक्कीच धवल कीर्ती आहे. अशा धवल कीर्तीवरती ज्यावेळेस आपण असे दोषारोप करतो की नाही सीतेचा त्याग हा चुकीचा होता वगैरे वगैरे, हे सगळे त्याच्या जीवनावरती दोष आपण लावतो, तर याचा अर्थ आपल्याला राम समजलेला नाहीये तिथं, नाही का. एकतर आपण राम समजायला चुकू, किंवा मग एकतर तो भगवंत तिथं गीतेत चुकला असेल, चुकून त्याने रामाचं नाव घेतलं. आता ह्याच्यात शक्यता कशाची आहे, की आपण चुकण्याची शक्यता आहे ना, भगवंत हा चुकणारच नाहीये, कारण साक्षात ते योगेश्वराचं रूप आहे. आणि त्यावेळेस तो सांगतोय रामशस्त्रभृतामहम,
असे हे सगळे राम वगैरे हे जे काही भृगू हे सगळे जी उदाहरणं आली तिथं, नारद असतील, जनक असेल, हे सगळे लोक असे धवल कीर्तीचे होते. मग अशा त्यांच्याच प्रमाणे असणारा हा राजा दिलीप सुद्धा होता, अगदी ज्याचं यश हे धवल होतं आणि त्याच्या धवल यशाप्रमाणेच असणारं ते दूध, नंदिनी गायचं जे दूध आहे ते काय केलेलं आहे, ऋषींची अनुज्ञा मिळाल्यानंतर राजाने एखाद्या अति तहानलेल्या प्रमाणे प्यायलेला आहे, नाही का. अतितृष्ण मूर्तम यशः इव, मूर्तिमान यशाप्रमाणे, कीर्तिमान यशाप्रमाणे, धवल यशाप्रमाणे, अगदी तहानलेल्या व्यक्तीप्रमाणे तो ते दूध प्यायलेला आहे. आणि बरोबर आहे ना, अगदी तहानलेल्या प्रमाणात आहे ना, कारण आजपर्यंत त्यांनी एवढे प्रयत्न केलेले होते. त्याच्यानंतर ऋषींकडे आला, ऋषींनंतर तो ती गाय घेऊन रोज जायचा, त्या गायची एवढी सेवा केली, एवढं सगळं झाल्यानंतर हा 22व्या दिवशीचा प्रसंग एवढा मोठा घडलेला आहे, त्याचे प्राण पण तिथे गेले असते वगैरे वगैरे. ह्या सगळ्यानंतरही तो परत म्हणतोय की वासराचं पिऊन झालं, जर उरलं तर घेतो, जर होमाला वापरून झालं तर उरल्यानंतर घेतो, जर ऋषींनी अनुज्ञा दिली, नाही का, परवानगी दिली तर मी घेतो. आता एवढं सगळं झाल्यानंतर मग शेवटी त्याला ते यश ज्यावेळेस प्राप्त होतंय, म्हणजे किती धैर्य ठेवलं असेल त्यांनी तोपर्यंत. आणि मग आता ते धैर्य संपलेलं आहे, आता ती गोष्ट संपलेली आहे आणि आता तो क्षण आलेला आहे. मग अशा वेळेस तो ते दूध कसं पिणार, तर अगदी तसंच, ज्याप्रमाणे जसं आपण म्हटलं नाही का, एखादा खूप तहानलेला आहे, अतितृष्ण, म्हणजे अगदी भर उन्हाळ्यामध्ये एखादा सहारा वाळवंटामध्ये म्हणा किंवा थारच्या वाळवंटामध्ये म्हणा किंवा आपल्या राजस्थान कुठेही कोणत्याही भागामध्ये म्हणा, असा वाळवंटात एकदम मध्यभागी फसलेला आहे आणि त्यावेळेस त्याला 2 दिवस 1 दिवस पाणी मिळालेलं नाहीये, त्यावेळेस त्याची अवस्था कशी होईल. आणि मग नंतर त्याला जे पाणी मिळेल तो कशा प्रकारे ते पाणी पिईल, अगदी तहानलेल्या प्रमाणे, किंवा ज्याला आपण एखाद्या भाषेत असंही म्हणू शकतो ना, आधाशी प्रमाणे एकदम, तसं तो इथं राजा दूध प्यायलेला आहे ते. ठीक आहे. तर मूर्तम यशः इव अतितृष्ण पपौ, त्या नंदिनीचं दूध मूर्तिमान यशाप्रमाणे, तहानलेल्या व्यक्तीप्रमाणे, अतिशय तहानलेल्या व्यक्तीप्रमाणे तो राजा प्यायला. असा हा 69वा श्लोक झाला. आता पुढे 70वा श्लोक आहे. सगळे पीडीएफ मध्ये पाहूया आपल्या. प्रातर्यथोक्त व्रतपारणान्ते प्रास्थानिकं स्वस्त्ययनं प्रयुज्य तौ दंपती स्वां प्रति राजधानीं प्रस्थापयामास वशी वसिष्ठः. असा 70वा श्लोक. पुन्हा एकदा वाचतो. प्रातर्यथोक्त व्रतपारणान्ते प्रास्थानिकं स्वस्त्ययनं प्रयुज्य तौ दंपती स्वां प्रति राजधानीं प्रस्थापयामास वशी वसिष्ठः. काय म्हणतात ते की वशी वसिष्ठः प्रातः यथोक्त व्रतपारणान्ते प्रास्थानिकं स्वस्त्ययनं प्रयुज्य तौ दंपती स्वां राजधानीं प्रति प्रस्थापयामास. ठीक आहे. काय म्हणतात ते की वशी वसिष्ठः, वशी, वशी म्हणजेच ज्याने सर्व इंद्रियांना वश केलेला आहे, असा वशी, म्हणजेच ज्याला आपण म्हणूया संयमी, जो अतिशय संयमी आहे, नाही का. इंद्रिय संयम हा ज्याने केलेला आहे, असा जो वशिष्ठ आहे, वशी वसिष्ठः, संयमी अशा वशिष्ठ ऋषींनी. प्रातः, प्रातः म्हणजेच पहाटे. परत इथं बरं का, पहाटे. दरवेळेस ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया की बघा, त्यावेळेस जिथं पण ज्या पण गोष्टी येतात ना त्यांच्या त्या काळातल्या, प्रत्येक गोष्ट प्रातः, पहाटे सुरुवात करत असते, नाही का. सुरुवातीला आपण पाहिलं पहिल्या सर्गामध्ये, ज्यांना आठवत असेल, ज्यावेळेस राजा दिलीप आणि सुदक्षिणा हे दोघं वशिष्ठांच्या आश्रमाकडे निघाले होते त्यांच्या राजधानीतून. हे कधी निघालेले होते? प्रातः, प्रातःकाळी, ज्याला आपण पहाट म्हणतो, नाही का. सूर्योदयापूर्वी त्याला पहाट म्हणतो ना आपण, सूर्योदयानंतर नाही, नंतर ती सकाळ झाली. मग तर ते प्रातः, पहाटे. त्यानंतर जेव्हा ते दुसऱ्या सर्गाच्या सुरुवातीला पाहिलं आपण, अथ प्रजानामधिप प्रभाते,
ती परत प्रभाते, सकाळी एकदम पहाटे ती सुदक्षिणा आणि तो राजा दिलीप त्या गायची सेवा करण्यासाठी तत्पर झालेले आहेत नाही का. एकदम सुरुवातीला पहिला श्लोक पाहिला आपण दुसऱ्या सर्गातला. अथ प्रजानामधिप प्रभाते जाया प्रतिग्राहित गंधमाल्याम वनाय पीत प्रतिबद्ध वत्साम यशोधनोद्धेनुमृषेर्मुमोच नाही का. त्यांनी त्या गायीला सकाळी सकाळी एकदम पहाटे सोडलेले वनात नेण्यासाठी, तिची सेवा करण्यासाठी पहाटे नाही का. इथं पण आता प्रातः एकदम पहाटेच नाही का. म्हणजे ह्याचा अर्थ काय सांगण्याचं तात्पर्य की दरवेळेस ते लोक सगळी जी कामं होती त्यांची सकाळी सकाळी करायची, ही आपली संस्कृती होती. एकदम सूर्य वरती आलेला आहे मग निवांत आपण 12 वाजता चला करूया काम, असं त्यावेळेस नव्हतं. ठीक आहे. म्हणून हे प्रातः सकाळी यथोक्त व्रत पारणांते, यथा उक्त व्रत पारणांते. ठीक आहे. म्हणजे ज्या प्रकारे सांगितलेलं होतं यथा उक्त नाही का, किंवा पूर्वोक्त ज्याप्रमाणे आधी सांगितलेलं होतं अगदी त्याचप्रमाणे व्रत पारणांते, व्रताची पारणा केल्यानंतर. ठीक आहे. व्रताची पारणा केल्यानंतर, पारणा हा शब्द आपण पाहिलेला आधी. पारणा म्हणजे व्रत संपवणं नाही का, त्याला पारणा म्हणतो आपण. हे पाहिलेलं सगळं आपण डिटेल आधी, त्यामुळे ते आता सांगत नाही परत. तर व्रताची पारणा केल्यानंतर प्रास्थानिकम, प्रास्थानिकम म्हणजेच आता पुन्हा जाण्याला उचित, जाण्याला योग्य असं नाही का, प्रस्थान करण्यास योग्य, प्रस्थानोचित असं आपण त्याला म्हणूया. प्रस्थान म्हणजे एकापासून दुसऱ्या स्थानी निघून जाणं, प्रस्थान करणं. ठीक आहे. तर प्रस्थानोचित असं स्वस्त्ययनम, स्वस्त्ययनम म्हणजेच स्वस्ती अयनम म्हणजेच आशीर्वाद दिल्यानंतर, स्वस्त्ययनम प्रयुज्य, स्वस्त्ययनम प्रयुज्य म्हणजेच आशीर्वाद दिल्यानंतर नाही का. शुभावहम आशीर्वादम प्रयुज्य असं की हा सगळं शुभ हो, सगळं छान हो वगैरे वगैरे असा आशीर्वाद दिल्यानंतर. कोणी आशीर्वाद दिल्यानंतर पाहिलं आपण वशी वशिष्ठ नाही का. संयमी अशा वशिष्ठ ऋषींनी प्रातःकाळी पूर्वोक्त व्रताची पारणा केल्यानंतर प्रस्थानोचित असे आशीर्वाद दिल्यानंतर, स्वस्तेनम प्रयुज्य आशीर्वाद दिल्यानंतर तौ दंपती, ते जोडप नाही का, ते दंपती म्हणजेच तो राजा आणि ती सुदक्षिणा, ते जोडप स्वाम राजधानीम प्रती, आपल्या राजधानीला, स्वाम राजधानीम प्रती आपल्या राजधानीला प्रस्थापयामास, प्रस्थापयामास तिकडे जायला निघाले. ठीक आहे. काय म्हणतात ते, प्रातःकाळी संयमी वशिष्ठांनी पूर्वोक्त व्रताची पारणा केल्यानंतर प्रयाण समयोचित आशीर्वादादी देऊन ते राजा राणीचे दाम्पत्य आपल्या राजधानीकडे जावयास निघाले. ठीक आहे. असं आता झालेले, ज्या कामासाठी आलेले होते ते काम पण झालेले आहे, ते व्रत पण पूर्ण झालेले आहे, त्या व्रताचा पारणा सुद्धा, त्या व्रताची जी पारणा आहे ती पारणा सुद्धा पूर्ण केलेली आहे आणि आता निघायची वेळ झालेली आहे. कारण आता जास्त दिवस इथं राहून चालणार नाही, जे कामासाठी आलो ते झालेलं आहे, तिकडे जाऊन पुन्हा राज्यकारभार बघायचा आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेतच. मग आता निघाला तर पाहिजेच. आणि म्हणून असे ते ज्यावेळेस निघालेले आहेत त्यावेळेस आता इथं वशिष्ठ ऋषी कसे आहेत, वशी वशिष्ठ, वशी नाही का, ज्यांनी सगळी इंद्रिय वश केलेली आहेत. मन सुद्धा, नुसतेच इंद्रिय नाही, मन बुद्धी अहंकार पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचप्राण वगैरे या सगळ्या गोष्टींवरती ज्यांनी विजय मिळवलेला आहे, असे ज्यांना आपण असे वशिष्ठ ऋषी असं म्हणूया. ठीक आहे. म्हणजे ज्याला आपण सूक्ष्म शरीर म्हणतो किंवा लिंग शरीर म्हणतो, त्याच्यावरती त्यांनी काय केलेलं आहे, विजय मिळवलेला आहे, असं हे वशिष्ठ ऋषी आहेत. उगाच असंच कोणीतरी उचललं आणि सप्तर्षींमध्ये स्थान देऊन टाकलं, किंवा असाच उद्या कोणताही ऋषी उठला आणि वेदांमधले मंत्र त्यांनी लिहून काढले, असं नाही. तर हे लोक इतके महत्वाचे होते. वशिष्ठांचं चरित्र जर आपण अभ्यासलं तर कळून येईल की वशिष्ठ हे काय होते.
आता ते आपण काही इथं वसिष्ठांचं चरित्र अभ्यासाला नाही बसलोय, जे जे गोष्टी येत राहतील संदर्भाने तशा तशा आपण पाहत चाललोय. तर तसे हे वशिष्ठ ऋषी आहेत. तसे हे संयमी असे वशिष्ठ ऋषी होते आणि त्यांनी काय केलेलं आहे, प्रयाण समयोचित आशीर्वादादी त्यांच्याकडून घेऊन, नाही का, असे हे दोघं निघालेले आहेत. म्हणजे आता प्रयाण समय म्हणजे निघताना, त्यावेळेस तिथून प्रस्थान करताना निघताना जे काही आशीर्वाद दिले जातात, नाही. आता आजच्या काळात कसं आहे, आजच्या काळात आशीर्वाद ही गोष्ट लोप पावत चाललेली आहे. आणि त्याचं कारण पण आहे तसं की आशीर्वाद ज्यावेळेस व्यक्ती देतो, आशीर्वाद म्हणा, वर म्हणा, शाप म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर तो देणारा जो असतो त्या देणाऱ्याच्या वाणीमध्ये एक वजन असतं, त्याच्या कृतीमध्ये एक वजन असतं, नाही का. म्हणून आपण हे जर जुन्या काळामध्ये पाहिलं, जसं महाभारत आहे, रामायण आहे किंवा तत्कालीन जे पौराणिक सगळं वाङ्मय आहे, त्याच्यामध्ये हे सगळे असे आशीर्वाद द्यायचे. आणि आशीर्वाद देणारा पण आहे ना, तिथं खूप विचार करून आशीर्वाद द्यायचा की मी तुला देऊ का नको, नाही का. अख्खं महाभारताचं युद्ध झालं पण दुर्योधनाला कधीच कुंतीने पण नाही किंवा त्याची आई गांधारी तिने पण कधीच विजयाचा आशीर्वाद दिलाच नाही. कारण का, त्यांना माहिती आहे आपल्या वाणीमध्ये तितकं सामर्थ्य आहे की आपण जर तो आशीर्वाद दिला तर तो खरा होईल, म्हणून ते आशीर्वाद देत नसत. किंवा भीष्मांनी पण कधीच नाही दिला किंवा इतर असे जे पण काही लोक होते, पण पांडवांना मात्र सगळ्यांनी दिला. त्याचं कारण ते होतं की आशीर्वाद देणं आणि न देणं ह्याच्या मागे देणाऱ्याच्या वाणीमध्ये, देणाऱ्याच्या कृतीमध्ये, देणाऱ्याच्या चित्तामध्ये काहीतरी एक अशी शक्ती असायची की त्या शक्तीनुसार ती गोष्ट खरी ठरायची, नाही का. त्यांच्या वाणीला एक वजन असायचं. आजही नाही का, हे जे गुंड वगैरे असतात किंवा जे सावकार असतात किंवा काय असतात, त्यांच्यामध्ये एक गोष्ट खूप छान असते, त्यांच्यामध्ये वाणीची किंमत ते ठेवतात, शब्दाची किंमत ठेवतात तिथं. ते एकदा शब्द दिलाय ना, मग तो परत मागं फिरू देत नाहीत ते, मग काही पण हो तिकडं. मग असा जो शब्दाची किंमत ठेवतो त्याच्या शब्दाला आपोआपच किंमत येते, नाही का. जसं आपण म्हणतो ना, धारणात धर्म मिथ्याहू धर्मो धारयते प्रजा. आपण जर धर्माला धारण केलं, आपण जर धर्माचं रक्षण केलं, धर्मो रक्षते रक्षित असं आहे, तर आपोआपच धर्म सुद्धा आपलं रक्षण करणार. इथं धर्म म्हणजे कर्तव्य, हे गोष्ट लक्षात घ्या. तर तो जो धर्म आहे त्याचं जर आपण रक्षण केलं तर धर्म आपोआपच आपलं रक्षण करणार. मग तसंच ह्या आशीर्वाद, शाप, वरदान ह्या सगळ्यांच्या बाबतीत पण तसंच आहे. जर मी शब्दाची किंमत जाणली, शब्दाची किंमत ठेवली, तर शब्द सुद्धा माझी किंमत ठेवणार. ठीक आहे. मग अशा त्या ऋषींचे आशीर्वाद घेऊन ते राजा राणी, ते जे दाम्पत्य आहे ते आपल्या राजधानीकडे जायला निघालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आनंदाने ना, आता ज्या कामासाठी आलेले होते वगैरे ते सगळं झालेलं आहे आणि गाय पण प्रसन्न झालेली आहे, तिचं दूध पण घेतलेलं आहे. आता ऋषी वशिष्ठांनी सुद्धा आशीर्वाद दिलेले आहेत. मग आता अजून काय पाहिजे, म्हणून आता ते ज्या कामासाठी आलेले होते ते काम झालेलं आहे आणि मग ऋषींना वंदन आदी करून आशीर्वाद त्यांच्याकडून घेऊन ते पुन्हा आपल्या राजधानीकडे जायला निघालेले आहेत. ठीक आहे. असा हा 70वा श्लोक झाला. आता पुढे 71वा श्लोक आहे. प्रदक्षिणे कृत्य हुतं हुताशम अनंतरं भर्तुररुन्धती च धेनुं सवत्सां च नृपः प्रतस्थे सन्मंगलोदग्रतर प्रभावः. ठीक आहे. पुन्हा एकदा वाचतो हा 71वा श्लोक. पीडीएफ मध्ये पहा सगळे. प्रदक्षिणी कृत्य हुतं हुताशम अनंतरं भर्तुररुन्धतीं च धेनुं सवत्सां च नृपः प्रतस्थे सन्मंगलोदग्रतर प्रभावः. काय म्हणतात इथं ते, नृपः हुतं हुताशम भर्तुः अनंतरं अरुन्धतीं च सवत्सां धेनुं च प्रदक्षिणीकृत्य सन्मंगलोदग्रतर प्रभावः सन् प्रतस्थे. ठीक आहे.
की आता काय सांगतायत ते इथं, नृपः, नृपः म्हणजेच तो राजा, हुतम, हुतम म्हणजेच आहुती दिलेल्या, नाही का, यज्ञामध्ये किंवा हवनामध्ये आहुती जी आपण देतो त्याला हुतम म्हणतात. म्हणजे नाही का, आपण त्याच्यामध्ये जे काही तूप टाकतो, तेल टाकतो किंवा जे पण काही टाकत राहतो, समिधा टाकतो, कुठे धान्य टाकतो, मध्ये अजून जे जे काही टाकत राहतो आपण त्याला आहुती म्हणतात, ती आहुती देव. तर तो राजा हुतम, आहुती दिलेल्या, हुताशम, हुताशम, हुताशम हे अग्नीचं नाव आहे. ठीक आहे. जो हुत दिलेलं हुत आहे ते खाऊन घेतो, नाही का, आपण अग्नीला जे पण काही समर्पण करतो ते अग्नी खाऊन घेतो ना, म्हणून अग्नीचं एक नाव आहे हुताशम. त्या अग्नीला च आणि भर्तुरानंतरम, भर्तुरानंतरम म्हणजेच मुनींच्या नंतर, नाही का, मुनींच्या नंतर. आता भरतू, नाही का, आपल्या इथं पण एक शब्द असतो ना भरतार, भरतार म्हणजेच मालिक, असं आपण ज्याला भरतू म्हणजे जो माझा मालक आहे, ज्याचं माझ्यावरती नियंत्रण आहे, जो समर्थ आहे, जो प्रभू आहे, जो स्वामी आहे, त्याला भरतू असं म्हटलेलं आहे, नाही का. म्हणून पती, पतीसाठी पण एक शब्द आहे भरता, असा शब्द आहे, नाही. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभवक्तलय स्थानम निधानं बीजमव्ययम, असं गीता सांगते तिथं. तर त्यातला भरता, भरतू, नाही का, भरतू म्हणजेच जो प्रभू आहे किंवा जो पती आहे किंवा जो माझ्यावरती ज्याचं नियंत्रण आहे, जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, अशा भर्तुरानंतरम, अशा त्या मुनींच्या नंतर. आता इथं त्याच्यासाठी श्रेष्ठ कोण आहेत, वसिष्ठ ऋषी आहेत. मग त्या वसिष्ठ ऋषींच्या नंतर भर्तुरानंतरम अरुंधतीम, अरुंधतीला, अरुंधती म्हणजे कोण, वसिष्ठांची धर्मपत्नी गृहलक्ष्मी अरुंधती, त्या अरुंधतीला च आणि सवत्साम धेनुम, आणि सवत्स धेनूला, सवत्स म्हणजे वासरासहित, वासरासहित त्या गायीला, सवत्साम धेनुम प्रदक्षिणीकृत्य, प्रदक्षिणा मारून किंवा प्रदक्षिणा घालून, प्रदक्षिणा करून. प्रदक्षिणा हा शब्द आपण मागे पाहिलेला आहे. प्रदक्षिणा कशाला म्हणतात, काय म्हणतात, ह्याच्यावरती आपण एकदम विस्ताराने पाहिलेलं आहे, मला वाटतं खूप विस्ताराने पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यावरती पुन्हा सांगत नाही. तर ती प्रदक्षिणा करून सन्मंगलोदग्रतर प्रभाव, सन्मंगल, आता मंगलाचारांनी ऐश्वर्यवान होऊन, मंगलाचारांनी ऐश्वर्यवान होऊन असं ते म्हणतात. ठीक आहे. त्याचा प्रभाव घेऊन, आता त्याचं जे मंगलाचार आहेत त्या मंगलाचार्यांनी काय झालेलं, त्याला गायीकडून आशीर्वाद मिळाले, अरुंधतीकडून आशीर्वाद मिळाले, ऋषी वशिष्ठांकडून आशीर्वाद मिळाले, आणि ह्या सगळ्यांमुळे काय झालेलं आहे, प्रभावी झालेला आहे, ऐश्वर्यवान तो झालेला आहे, संपन्न असा तो झालेला आहे, असा तो राजा. आणि नुसतं तेवढ्यांनीच नाही तर आता पुत्रप्राप्तीच्या आशीर्वादाने सुद्धा तो संपन्न झालेला आहे, असा तो राजा प्रतस्थे, निघाला. ठीक आहे. काय म्हणतात ते, आहुती दिलेल्या अग्नीला, नंतर पहिलं अग्नीला, नंतर ऋषींना, नंतर अरुंधतीला, नंतर त्या सवत्स धेनूला म्हणजेच नंदिनीला, वासरासहित असलेल्या नंदिनीला प्रदक्षिणा करून मंगलाचारांनी ऐश्वर्यवान झालेला, संपन्न झालेला असा तो राजा निघाला. कुठे निघाला, तर ते वरच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेले की आपल्या राजधानीला निघालेला. ठीक आहे. म्हणून इथं पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितलं नाही की पुन्हा राजधानीला, असं नाही, आता निघाला तो राजा. मग काय काय केलेलं त्याने निघताना, तर आहुती दिलेल्या अग्नीला, आहुती दिलेल्या अग्नीला, नाही का, अग्नीची पूजा ही खूप महत्वाची आहे, अग्नीचं एक वेगळं महत्व आहे. म्हणून आपण देवाऱ्यामध्ये सुद्धा अग्नी लावतो ना, त्या अग्नीचं खूप वेगळंच महत्व आहे. ऋग्वेदात जर आपण पाहिलं तर फक्त त्या अग्नीसाठीची 200 सूक्त आहेत. ऋग्वेदामध्ये अग्नीसाठी एकूण 200 सूक्त आहेत. जसं आपण ऐकतो ना, पुरुष सूक्त, श्री सूक्त, काय इतर सूक्त, कोणतेही सूक्त आपण ऐकतो नाही का.
राष्ट्राभिवर्धन सूक्त, पर्जन्य सूक्त म्हणा, इतर जे काही सूक्त आपण ऐकतो तसं अग्नी सूक्त आहे. तर या अग्नीची एकूण 200 सूक्त आहेत ऋग्वेदामध्ये. आणि जवळपास काही 1-2 सोडले तर प्रत्येक मंडळाच्या, ऋग्वेदाचे जे 10 मंडळ आहेत तर त्या प्रत्येक मंडळाच्या सुरुवातीला अग्नीची स्तुती केलेली आहे. इतकं त्या अग्नीचं महत्व आहे. आपण सगळ्यांनी आता ते कधी ऋग्वेद वाचणार, कधी तिथपर्यंत जाणार, कधी ते समजणार नाही का. पण ज्याला पण इंटरेस्ट असेल, इंटरनेटवरती हे सगळे वेद वगैरे सगळ्या गोष्टी PDF स्वरूपात अवेलेबल आहेत. त्याचे भाषांतर म्हणा, त्याचा सगळं अर्थ विश्लेषण, त्याच्यावरती टीका म्हणा, इतर काही असे वेगवेगळ्या भाषांमध्ये, हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, आपल्याला जी भाषा सोयीस्कर वाटेल, पण आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण आपण सगळे वेद 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 प्रत्येकाच्या तोंडात असतं नाही का. जो पण भारतीय संस्कृतीवरती बोलतो ना त्याच्या तोंडात वेद हा शब्द येत नाही असं कधी होतच नाही. वेद म्हणतो, उपनिषद म्हणतो, या सगळ्या गोष्टी तो सांगतो. पण त्याने कधी वेद पाहिला तरी असेल का साधा? वेद कसा असतो, काय असतो, नाही का. वेदाचे 2 विचार त्यांनी वाचलेत का कधी? वेदामध्ये काय काय विषय सांगितलेले हे तरी पाहिलंय का आपण कधी? उपनिषदांमध्ये काय आहे? आपल्याला उपनिषदांची सगळी नावंही नसतात माहिती, नुसतंच उपनिषद उपनिषद. पण ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत आपण कधीतरी पोहोचलो पाहिजे ना, एक स्टेप पुढे गेलो पाहिजे. का फक्त इथपर्यंतच थांबायचं, वेद वेद वेद, आमचे वेद आमचे वेद. अरे पण तुमच्या वेदात काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ते कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? ऋग्वेदात काय आहे, अथर्ववेदात काय आहे, यजुर्वेदात काय आहे, सामवेदात काय आहे, उपनिषदांमध्ये काय आहे, ब्राह्मण ग्रंथांमध्ये काय आहे, नाही का, आरण्य ग्रंथांमध्ये काय आहे, श्रौतसूत्र सूत्र ग्रंथांमध्ये काय आहे, किंवा पुराणांमध्ये काय आहे, किती पुराण आहे, त्याच्यामध्ये कशा कशाची वर्णनं आलेली आहेत. आपण ह्या सगळ्या गोष्टी कधीच बघायला जातच नाही. रामायण असेल, महाभारत असेल, हे आपण किती जणांनी वाचलेले, नुसतं आपण टीव्ही मध्ये बघून बस थांबलो तिथं. पण मुळात मी कधी गेलोय का तिथं, तिथपर्यंत पोहोचलोय का, ती गोष्ट वाचण्याचा प्रयत्न केलाय का? हा प्रयत्न माझ्याकडून कधीतरी झाला पाहिजे ना. नुसतेच गीता हे सांगते, गीताच हे सांगते, आपण गीता वाचली का तू कधी? त्या गोष्टींसाठी मी प्रयत्न केला पाहिजे. तर आपल्याला ह्या गोष्टी कळेल की असं हे वेदामध्ये, ऋग्वेदामध्ये अग्नीची 200 सूक्त आहेत. तर अशा, आता ते काय आहे, अग्नीचं महत्व काय आहे, हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण त्या अग्नीची उपासना कधी करणारच नाही, नाही का. तर ही गोष्ट आपण जरा पाहिली पाहिजे कधीतरी. का बरं ऋषीमुनींनी म्हणा किंवा इतर सगळ्यांनीच यज्ञीय कामासाठी अग्नीला का बरं निवडलं असेल? त्या थंडीला मध्ये आपण अग्नी प्रकट करतो, ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी करतो, उलट त्याच्या रिस्क आहे ना, त्या अग्नीमुळे अजून कुठं आग लागेल, अजून कुठं काय होईल काय होईल. त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये पाणी घ्या ना, आणि पाण्याला साक्षी मानून ह्या सगळ्या गोष्टी करा. लग्नामध्ये आपण 7 फेरे घेतो सप्तपदी, अग्नीच्या साक्षीने घेतो. मग अग्नीच्या ऐवजी आता बाकीची 5 तत्व आहेत की नाही महत्वाची, पृथ्वी आप तेज वायू आकाश, त्या 5 तत्वांपैकी अग्नीलाच का बरं घेतलं आपण? तेज, तेज हे जे तत्व आहे अग्नी, त्यालाच का बरं घेतलं इथं आपण? मग तिथं पृथ्वी आहे म्हणजे माती आहे, आप म्हणजे पाणी आहे, वायू म्हणजे वारा आहे, पवन आहे, आणि आकाश पोकळी आहे. मग ह्या बाकीच्या 4 तत्वांना आपण तिथं का बरं स्थान दिलेलं नाहीये? तिथं अग्नीलाच का बरं स्थान दिलेलं आहे आपण? शंकराच्या पिंडीवरती आपण पाणी ओतणार, हे का बरं निश्चित केलं? त्याच्यावरती अग्नी का बरं ओतत नाही आपण? किंवा त्याच्यावरती असा वायूचा फवारा का बरं सोडत नाही? किंवा त्याच्यावरती माती का बरं वाहत नाही? पृथ्वी नाही का, पृथ्वी म्हणजे माती, मग ती का बरं करत नाही? तिथं पाणीच का बरं नेमलेलं आहे? किंवा सप्तपदीमध्ये अग्नीलाच का बरं फेरे मारायचे? किंवा देवाऱ्यामध्ये अग्नीच का बरं प्रज्वलित करायचा आहे, इतर बाकीचे 4 तत्व का नाही? कारण ही संपूर्ण सृष्टी तर ह्याच 5 तत्वांनी बनलेली आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश. ह्याच्यापेक्षा 6वं तत्व नाहीच कोणतं. मग त्याच्यातलं तेज, अग्नी हेच तत्व इथं का बरं घेतलेलं आपण, ह्याचा कधी विचार केला का?
हा सगळा विचार कधी करणार आपण? कोण करणार? बाकीचे तत्व का बरं तिथे घेतलेले नाहीयेत? असा थोडासा आपला अभ्यास झाला पाहिजे ना. पण अभ्यास म्हटलं की आपण सगळे आधीच लांब पळतो तिथून. आपल्याला ह्या गोष्टी नको असतो. तर हा थोडासा विचार केला पाहिजे आपण. ठीक आहे, असो, ह्याच्यावरती विचार करू आपण सगळे कधीतरी, नाही का, की का बरं अग्नी काय आहे, अग्नीचं महत्व काय आहे. तर अशा त्या आहुती दिलेल्या अग्नीला अग्नीला आहुती का बरं दिली जाते, काय त्याच्या मागचं कारण आहे, हा सगळा विचार आपण थोडासा केला पाहिजे. यज्ञ संकल्पना समजून घेतली पाहिजे. अग्नी देवता का आहे, अग्नीचं महत्व का आहे, अग्नीचं आपल्या जीवनात काय महत्व आहे. का अग्नी फक्त स्वयंपाकघरातल्या गॅसवरच तेवढा जो पेटल आणि सिगरेटच्या धुरामध्ये जेवढा अग्नी येईल तेवढे दोनच अग्नी आपल्याला माहिती आहेत का? का इतरही अग्नीचं काही दुसरे काही कामं आहेत की जेणेकरून त्याला आपण देव मानलेला आहे? हे सगळं थोडासा विचार आपण केला पाहिजे. मग अशात त्या आहुती दिलेल्या अग्नीला नंतर त्या ऋषींना, जे ऋषी आहेत वसिष्ठ ऋषी, त्या ऋषींना, त्याच्यानंतर अरुंधतीला आणि नंतर सवत्स धेनूला, एवढ्या सगळ्यांना त्या राजाने काय केलेले, प्रदक्षिणा घातलेली आहे. ठीक आहे, सगळ्यांनाच. का बरं प्रदक्षिणा घातलेली? आता प्रदक्षिणेचं आपण कारण त्यावेळेस पाहिलेलं आहे म्हणून ते पुन्हा सांगत नाही मी, की प्रदक्षिणा ह्याच्यासाठी असतं की त्याचं श्रेष्ठत्व मान्य करणं आणि त्याच्या समोर मी नतमस्तक होणं, ह्याच्यासाठी ती प्रदक्षिणा असते. ठीक आहे, हे सगळं आपण त्यावेळेस पाहिले. प्रदक्षिणा, दक्षिणा शब्दाचा अर्थ काय होतो, त्याच्या मग कसं विरुद्ध होतं, मग कसं उजव्या हाताला ठेवावं, आपण कसं डाव्या हाताने जावं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेस पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, मग अगदी मंदिरात कशी प्रदक्षिणा मारावी, का तसं करावं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात जात नाही. तर अशी प्रदक्षिणा घालून कोणाकोणाला, ह्या चौघांनाही, आहुती दिलेल्या अग्नीला, वशिष्ठ ऋषींना, अरुंधतीला आणि सवत्स वासरासहित असलेल्या त्या नंदिनी गाईला, ह्या चौघांनाही प्रदक्षिणा घालून मंगलाचारांनी ऐश्वर्यवान झालेला, ही गोष्ट महत्वाची आहे. मंगलाचारांनी ऐश्वर्यवान झालेला, की असे जे मंगलाचार आहेत, मंगलाचार म्हणजेच काय, त्याला आपण म्हणूया की ज्या गोष्टींनी मंगल होतंय, ज्या गोष्टींनी कल्याण होतंय, ज्या गोष्टींनी यश प्राप्त होतंय, असं आचरण, असे आचार, अशी कृती, त्याला मंगलाचार म्हणून. आणि मग तशाच मंगलाचारांनी युक्त हा होताच राजा दिलीप, नाही का, एवढ्या सगळ्यांना प्रदक्षिणा घातल्यात, त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवलेले आहेत, नाही का. तर ह्या सगळ्या गोष्टींनी तो काय झालेला आहे, ऐश्वर्यवान झालेला आहे. आणि हेच तर खरं ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य म्हणजे काय, धन धान्य वगैरे वगैरे, नाही का, 4 बंगले, गाड्या, घोड्या, हे सगळं ऐश्वर्य नाहीये. त्याला ऐश्वर्य म्हणतच नाही. ते तर नश्वर आहे. ते आज आहे उद्या नसणार आहे, उद्या आहे परवा नसणार आहे. हे सगळ्या नश्वर आहेत ह्या गोष्टी. पण हे जे आहेत आशीर्वाद आहेत किंवा हे जे सगळे अशा गोष्टी आहेत त्या मात्र कायम सोबत राहतात. आणि मग त्यांच्यांनी जो ऐश्वर्यवान झालेला आहे, त्यांच्यांनी जो युक्त झालेला आहे, संपन्न झालेला आहे अशा गोष्टींनी, तो खरा ऐश्वर्यवान, नाही का. त्याला आपल्या संस्कृतीने ऐश्वर्यवान म्हटलेलं आहे. हे असे नुसतं धनाने किंवा इतर भौतिक गोष्टींनी जो संपन्न आहे त्याला ऐश्वर्यवान म्हटलेलं नाहीये. ठीक आहे, जो विचारांनी ऐश्वर्यवान आहे, जो आचारांनी ऐश्वर्यवान आहे, नाही का, जो संस्कारांनी ऐश्वर्यवान आहे, संपन्न आहे, अशाला ऐश्वर्यवान म्हटलेले. मग असा हा मंगलाचारांनी ऐश्वर्यवान झालेला जो राजा दिलीप आहे, तो राजा दिलीप आता मात्र आपल्या राजधानीला पुन्हा निघाला आहे, नाही का. मग ते जसे रथात बसून आलेले होते, मग तसेच आता दोघेही राजा राणी आपल्या रथामध्ये बसून पुन्हा आपल्या, आता त्यांचं अयोध्येमध्ये राज्य होतं, त्या आपल्या अयोध्येकडे राजधानीच्या ठिकाणी पुन्हा ते दोघं निघालेले आहेत. असा तो राजा दिलीप, आता इथं एक वचनातच सांगितलं त्यांनी, असा तो राजा दिलीप निघाला. मग आता राजा दिलीप निघाला म्हणजे काय सुदक्षिणा तिथंच राहिली का?
असं नाहीये, ते त्यांनी वरच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की सुदक्षिणेला घेऊन आता ते दंपती आपल्या राजधानीकडे निघालेला आहे. मग निघण्याच्या पूर्वी त्यांनी काय केलं तर एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, प्रदक्षिणा करणं, आशीर्वाद मागणं, वंदन करणं वगैरे, ह्या सगळ्या मंगल आचारांनी ते ऐश्वर्यवान झाले, ऐश्वर्य संपन्न झाले आणि मग तो राजा तिथून निघालेला आहे. असा हा 71वा श्लोक आहे. ठीक आहे, आता उरलेला आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या वर्गात पाहूया. ठीक आहे, आता जर कोणाला काही प्रश्न असतील